दिवाळीला फक्त 4 ते 5 दिवसच राहिले आणि म्हणून सगळीकडे आता दिवाळीची साफसफाई सुरू झाली आणि माझीसुद्धा तशीच दिवाळीची साफसफाई सुरू झाली. सर्वात आधी तर मला हा बॉक्स घराच्या बाहेर काढून घ्यायचा होता, कारण एक तर त्याच्याने जागा खूप गुंतल्या जाते आणि त्याचबरोबर त्याच्यात भरपूर असा पसारासुद्धा आमचा होता. म्हणून म्हटलं की याला सगळ्यात आधी घराच्या बाहेर काढायचं. त्यानंतर छान असा नाश्ता बनवला. आज नाश्त्यात बनवले होते कॅरेट आणि बीटरूटचे पराठे, जे की अव्यूला खूप आवडतं, पण अव्यूची तब्येत खराब आहे त्यामुळे तो काहीच खाण्यात इंटरेस्टेड नसतो. म्हणून मी म्हटलं की जेव्हापर्यंत मी पराठे करते प्रीतम तू याला भरव, पण प्रीतमने सुद्धा काही त्याला भरवलं नाही, म्हणजे तो खातच नव्हता. भरपूर एफर्ट्स नंतर मी कसं बसं त्याला थोडंफार भरवलं. टी व्ही लावली, त्याच्याबरोबर डान्स केला, भरपूर सारे टॉयज खेळले, तेव्हा कुठेतरी त्यांनी अर्धा पराठा फिनिश केला. त्यानंतर म्हटलं चला दिवाळीची साफसफाई सुरू तर झालीच आहे. तसं तर हे टेबल वगैरे पुसणं नॉर्मल आहे, हे नेहमीच माझी डस्टिंग सुरू असते आणि आजसुद्धा सॅटर्डे असल्यामुळे हे सगळं माझं सुरू होतं. त्यानंतर म्हटलं चला पायधान पण धुवून घेते, कारण दिवाळीला 3 ते 4 दिवसच बाकी आहेत. मग एकदम सोबत सगळी कामं काही शक्य होत नाही, कारण छोटं बाळसुद्धा जवळ आहे. पण आय डोंट नो वाय माझी मशीनच आज मध्ये बंद पडली, मग मला परत ते लावावं लागलं. ते जेव्हापर्यंत धुतल्या जात होतं तेव्हापर्यंत माझे सगळे जे बाळलेले कपडे होते ते सगळं मी व्यवस्थित असे फोल्ड करून ठेवले. त्यानंतर प्रीतमचं एक पार्सल आलं होतं, त्यांनी त्याच्यासाठी दिवाळीला हा कुर्ता ऑर्डर केला होता, जो की त्याला एकदम परफेक्ट बसला. त्यांनी एल साईज मागवलं होतं, नॉर्मली त्याला एक्सेल लागतं, पण आता त्याला एलसुद्धा एकदम परफेक्ट होतं. यातसुद्धा तो बोलला मला की थोडं लूज होतं आहे. म्हटलं ठीक आहे, तेवढं तर चालतं. त्यानंतर मी निघाली होती बाजारात जायला, कारण आज होता संडे. बाजारात जसं एंटर केलं तसं मला खूप छान अशा रांगोळ्या आणि रांगोळ्या टाकायसाठी जे आजकाल छोटे छोटे इन्स्ट्रुमेंट्स असतात ना, ते सुद्धा दिसले होते. ते सगळ्यात आधी विकत घेतलं, कारण रांगोळ्या जिथे दिसलं तिथे मी नेहमीच थांबते. त्यानंतर भरपूर सारा भाजीपाला आठवड्याभरासाठी घेतलं, घरी आली आणि त्यानंतर अव्यू काहीच खात नव्हता, पण त्याला पोमेग्रेन भरपूर आवडतात, म्हणून सर्वात आधी हातपाय धुवून त्याच्यासाठी पोमेग्रेन काढायला बसली. म्हटलं अव्यू काहीतरी खा, म्हणजे माझ्या मनाला समाधान होईल. आणि असा खायचा होता आजचा माझा भाजीपाला, जो की संडे मार्केटमधून प्रत्येक वीकला आणते. चला बाय.